Today we learn about chapter first Kingdom Animalia. आज आपण चॅप्टर 4 किंगडम ॲनिमलिया याविषयीची स्टडी करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की आपल्या सभोवताली पृथ्वीवर असंख्य अशा प्रकारचे प्राणी अस्तित्वात आहेत. त्यामध्ये दे शो ग्रेट डायव्हर्सिटी. त्यांच्यामध्ये विविधता आणि विभिन्नता ही आपल्याला दिसून येते. सर्व प्राणी पृथ्वी तलावर हे सारखे आहेत का? नाहीत. त्यांच्यामध्ये साईजमध्ये म्हणजे आकार, कलर, हॅबिटाट, त्यांचं राहण्याचं ठिकाण, फिजिओलॉजिकल आणि मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, फिजिओलॉजिकल आणि मॉर्फॉलॉजिकल फीचर्स हे वेगवेगळे आहेत. जेव्हा आपण या सर्वांचा अभ्यास करायचं ठरवलं, पृथ्वीवरील हे जे काही ॲनिमल्स आहेत या सर्व ॲनिमल्सचा अभ्यास आपण एकाच वेळी करू शकतो का? नाही करू शकत. तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की या सर्व ॲनिमल्सचे एक ठराविक विभागामध्ये, ठराविक ग्रुपमध्ये मांडणी केल्यानंतर काय होईल की अभ्यास करणं सोपं जाईल. यासाठी when study of these organism is to be done, there should be certain groups may be arranged. आणि अशा वेळी या पृथ्वीवर जे काही दे शो डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स, दॅट इज दे शो डायव्हर्सिटी इन these animals. At that time when they arrange in a specific group, at that time we know we study about these animals. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या ॲनिमल्सला ठराविक ग्रुपमध्ये अरेंज केलं गेलं सायंटिस्टने आणि त्याची स्टडी काय झाली मग सोपी झाली. यासाठी या चॅप्टरमध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सचे ग्रुप या ठिकाणी सिस्टमॅटिकली केलेले आहेत. त्या ग्रुपची स्टडी काही निकष लावून, काही तत्त्वे लावून, काही रूल्स नियम लावून एका ग्रुपमध्ये त्यांची मांडणी केलेली आहे. याचा अभ्यास आपण या किंगडम ॲनिमलियामध्ये करणार आहोत. सम क्रायटेरिया यूज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. सम क्रायटेरिया काही निकष लावून या ॲनिमल्सचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करू. क्रायटेरिया अँड देअर डिफरंट टाइप्स. क्रायटेरिया फर्स्ट, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, की काही निकष लावून त्याच्या आधारे या ॲनिमल्सची स्टडी आपण ॲट ए सिंगल टाईम एकाच वेळी करू शकतो. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, त्याचे टाईप्स आहेत सेल्युलर, सेल टिश्यू, टिश्यू ऑर्गन्स. सेल्युलर त्यांची बॉडी ही पेशीने बनलेली आहे आणि आपल्याला माहीत आहे की सेल विच इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे सर्व ॲनिमल्समध्ये त्यांची बॉडी ही कशाने बनलेली आहे? पेशीने बनलेली आहे. मग या ठिकाणी सेल्युलर, देन सेल टिश्यू. टिश्यू इट इज नथिंग बट इट इज ए ग्रुप ऑफ सेल. की टिश्यू म्हणजे उती हा पेशींचा समूह आहे आणि या उतीमध्ये डिफरंट ऑर्गन्स प्रेझेंट असतात. हा एक क्रायटेरिया या ठिकाणी ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी केलेलं आहे. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन विच कन्सिस्ट सेल्युलर, सेल टिश्यू, टिश्यू ऑर्गन्स. आणि दुसरा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. याच्यामध्ये बॉडी सिमेट्री म्हणजे बॉडीची सममिती. काही ॲनिमल्स हे कसे आहेत? एसिमेट्री. एसिमेट्री म्हणजे त्यांच्या बॉडीचे दोन इक्वल भाग होत नाहीत. अशा ॲनिमल्सला एसिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. ॲनिमल्स कॅन बी categorized or animals may be divided on the basis of their symmetry.
asymmetrical. Any plane that passes through the center does not divide them into two equal halves. की एखाद्या ॲनिमल्सचे दोन समान इक्वल भाग होत नाहीत, त्याला काय म्हणायचं? एसिमेट्री. त्यामध्ये नेक्स्ट आहे रॅडियल सिमेट्री. एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंटर ॲक्सेस ऑफ द बॉडी की दॅट डिवाइड्स इंटू टू इक्वल हॉल्स. की एखाद्या ॲनिमल्समध्ये त्याचं व्हर्टिकल सेक्शन, लॉजिट्युडनल सेक्शन किंवा कुठल्याही याच्यातनं सेंटरमधून त्याचे वेगवेगळे सेक्शन घेतले तर त्याचे दोन इक्वल भाग होतात, त्याला काय म्हणायचं? रॅडियल सिमेट्री. आणि बायलॅटरल सिमेट्री की ज्या ॲनिमल्सचा एलेस घेतला जातो आणि अशावेळी त्याचे दोन इक्वल भाग होत असतात, त्या ॲनिमल्सला बायलॅटरल सिमेट्री. एसिमेट्रीचं एक्झाम्पल आहेत, उदाहरण स्पॉन्ज. वेगवेगळे जे काही स्पॉन्जेस आहेत, सायकॉन असेल त्यामध्ये एसिमेट्रिकल बॉडी असते. हा एक क्रायटेरिया या ठिकाणी वापरलेला आहे. त्यान रॅडियल सिमेट्री आपण पाहिलेलं आहे. यामध्ये त्या ॲनिमल्सचे दोन इक्वल भाग होत असतात. एक्झाम्पल आहे, उदाहरण घ्यायचं असेल तर काक्रोच, की ज्यामध्ये त्या ॲनिमल्सचा एनी लाईन पासेस थ्रू दॅट ॲक्सेस, दॅट इज सेंट्रल ॲक्सेस ऑफ द बॉडी विच इज डिवायडेड इंटू टू आयडेंटिकल हॉल्स किंवा दोन सिमिलर पार्ट होतात, त्याला रॅडियल सिमेट्री, काक्रोच उदाहरण. देन बायलॅटरल सिमेट्री आपण फॉर एक्झाम्पल मॅन, की ज्या बॉडीचा एलेस घेतला जातो अशावेळी त्याचे दोन इक्वल भाग होत असतात, त्याला बायलॅटरल सिमेट्री. हा एक क्रायटेरिया या ठिकाणी वापरलेला आहे की ज्या ठिकाणी एसिमेट्री, रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री, बॉडीची सममिती यावरनं काही ॲनिमल्स ठराविक ग्रुपमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. नंतर बॉडी कॅव्हिटी, कोइलोमेट, शिडो कोइलोमेट आणि कोइलोमेट किंवा असिलोमेट, शिडोसिलोमेट आणि कोइलोमेट असे बॉडी कॅव्हिटीचे डिवायडेशन केलेले. असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट आणि सिलोमेट म्हणजे एक्टोडर्म आणि एंडोडर्म, ज्यामध्ये मेसोडर्म प्रेझेंट असतो. एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे काही ॲनिमल्सच्या सेलमध्ये, जर्म सेल्समध्ये एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म हे सेल लेयर आहेत, जर्म लेयर प्रेझेंट असतात. पण काही ॲनिमल्समध्ये मेसोडर्मच्या ऐवजी त्या ठिकाणी ठराविक प्रकारचे पॅचेस प्रेझेंट असतात, त्याला शिडोसिलोमेट. आणि कोइलोमेट बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते. अशावेळी त्याला काय म्हणायचं? कोइलोमेट. असिलोमेट म्हणजे मेसोडर्म, एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये प्रेझेंट असतो, त्याला असिलोमेट. शिडोसिलोमेट मेसोडर्मच्या ऐवजी त्या ठिकाणी काही पॅचेस प्रेझेंट असतात काही सेल्सचे. आणि कोइलोमेट बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते, त्याला कोइलोमेट. की ॲनिमल्समध्ये सेल्समध्ये हे वेगवेगळे लेयर आहेत, एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म, आणि त्या सेल्सच्या लेअरवरून हे कोइलोमेट, शिडोकोइलोमेट, सिलोमेट हे बॉडी कॅव्हिटीचे वेगवेगळे टाईप्स पडलेले आहेत. त्यानंतरचा क्रायटेरिया आहे जर्म लेयर्स. काही ॲनिमल्स डिप्लोब्लास्टिक, काही ॲनिमल्स ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. आपण यानंतर जे काही फायलम पाहणार आहोत त्यामध्ये हे एक्झाम्पल पाहायला मिळतील. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स
म्हणजे जर्मलेन्स कसा असतो, ट्रिप्लोब्लास्टिक कसा असतो. या ठिकाणी डिप्लोब्लास्टिक म्हणजे ज्या ॲनिमल्सची बॉडी ही 2 लेयरनी बनलेली असते, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. म्हणजे त्यांच्या सेल्समध्ये 2 लेयर असतात, एक एक्टोडर्म आणि दुसरा काय असतो, एंडोडर्म असतो. त्या प्रकारच्या ॲनिमल्सच्या बॉडीला डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेयर प्रेझेंट असतात त्यांच्या सेल्समध्ये. की एक एक्टोडर्म म्हणजे आउटर साईडचा, एंडोडर्म इनर साईडचा आणि मेझोडर्म मिडल साईडचा म्हणजे मिडलला प्रेझेंट असलेला. एक्टोडर्म आउटर साईडला, एंडोडर्म इनर साईडला आणि मेझोडर्म दोन्हीच्या मध्ये जर्म लेअर प्रेझेंट असतो. त्याला त्या प्रकारच्या बॉडीला काय म्हणायचं, ट्रिप्लोब्लास्टिक. आणि सेगमेंटेशन त्याचे टाईप्स आहेत, अनसेगमेंटेड आणि सेगमेंटेड. की सेगमेंटेड म्हणजे की ज्या ॲनिमलच्या बॉडीवर सेगमेंट प्रेझेंट असतात. उदाहरणार्थ अर्थवर्म आपण पाहिलेलं असेल, म्हणजे गांडूळ, तो एक्सटर्नली त्याच्या बॉडीवर आपल्याला हे सेगमेंट पार्टिशन दिसत असतात, लहान लहान लाईन्स असतात त्याच्या बॉडीवर, म्हणजे त्याचे स्किनवर हे सेगमेंट आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि ज्या बॉडीमध्ये सेगमेंट नाही त्यांना अनसेगमेंटेड. हे काय झाले क्रायटेरिया युज्ड फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. 5 क्रायटेरिया आहेत की 5 प्रकारचे निकष या ठिकाणी ॲनिमलच्या क्लासिफिकेशनसाठी लावले गेलेले आहेत. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेयर्स आणि सेगमेंटेशन. यामध्ये त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. की ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये काय असेल, की सेल्युलर, सेल टिश्यू ऑर्गन्स. बॉडी सिमेट्रीमध्ये एसिमेट्री, रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. हे आपण जेव्हा फायलम वेगवेगळे पाहणार आहोत त्यामध्ये उदाहरणं ॲनिमलचे असतील त्यामध्ये आपण मग प्रत्यक्ष पाहू एसिमेट्रिकल बॉडी म्हणजे कशी असते, रेडियल सिमेट्रिकल किंवा बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. देन बॉडी कॅव्हिटी, एसिल्युमेट, स्युडोसिल्युमेट, कोइल्युमेट आणि जर्म लेयर्स, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक हे फिगरमध्ये दाखवलेले आहे.